कायद्यामध्ये शहरामध्ये अशा प्रकारे हेल्मेट सक्ती करू नये असं म्हटलेलं आहे। तरी देखील पुण्यामध्ये आलेले नवीन पोलीस कमिशनर ज्या पद्धतीने नागपूरमध्ये हेल्मेट सक्तीचा एक प्रकार राबवला तसा पुण्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला आम्हा कृती समितीचा पूर्णपणे विरोध आहे। आणि आजची भूमिका ही आजची नाही, ही अनेक वर्षाची आमची भूमिका आहे। आणि म्हणून पहिला प्रयोग म्हणून उद्याच्याला आम्ही पुणेकरांच्या तर्फे एक निवेदन देण्यासाठी पत्रकार भवनपाशी सगळेच दुचाकीधारक जमणार आहोत। 3 तारखेला या ठिकाणी आम्ही जमणार आहोत आणि कमिशनरला निवेदन देणार आहोत। आम्ही सर्व कायदेभंगाची ही चळवळ करणार आहोत। सविनय कायदेभंग, हेल्मेट न घालता सर्व दुचाकीधारक ज्यांना हेल्मेट नको आहे अशा सर्व पुणेकरांना माझी विनंती आहे की त्यांनी बरोबर 9:30 वाजता पत्रकार भवनमध्ये दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी या ठिकाणी यावं। सगळेजण या ठिकाणी कृती समितीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येतील आणि कमिशनरला निवेदन द्यायला जातील। पोलिसांना जर का हेल्मेट नाहीच आहेत बऱ्याच पोलिसांना, आणि पोलिसांना जी हेल्मेट दिली ती देखील ISI मार्कची नाही आहेत। आज पुणेकरामध्ये 25 लाख दुचाकीधारक आहेत। अशी 25 लाख ISI हेल्मेट जर का उपलब्ध असतील तर पोलिसांनी उपलब्ध कुठे आहेत ते आम्हाला सांगावीत। अशा प्रकारे केवळ दंड करायचा आणि शासनाच्या तिजोरीमध्ये आणि पोलिसांच्या खिशामध्ये पैसे उकळण्याचा धंदा आहे असं आमच्या सगळ्या कृती समितीचं मत आहे। मला एक या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटतं की पुण्यातले 8ही आमदार एकेकाळी हेल्मेट कृती समितीचे सदस्य होते। त्यांच्यातले काही आमदार विशेषतः विजय काळे, गिरीश बापट यांनी या आंदोलनात पुढाकार घेतला होता। विजय काळेंनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। मी पुणेकर सर्व आमदारांना विनंती करतो की आपण पुणेकरांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हेल्मेटच्या संबंधात भूमिका स्पष्ट शब्दात व्यक्त केली पाहिजे। काय होतंय की पांढरे कपडे घातलेले हे दरोडेखोर असं मी म्हणेल, चौकामध्ये उभे राहतात आणि झुंडीच्या झुंडीने उभे राहून येणाऱ्या मध्ये ज्यांनी कोणी हेल्मेट घातले त्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न करतात, जबरदस्तीने बाजूला घेतात। ते करत असताना मी परवा कर्वे रोडती पाहिलं, एका पोलिसांनी एका महिला त्या ठिकाणी दुचाकीवरून चालली होती, तिला अक्षरशः अडवून ती पडली आणि तिला बाजूला घेण्यामध्ये आलं आणि त्या ठिकाणी ते खटले भरतायत। यांचा आमच्याशी विनंती आहे की तुम्ही हे जे करताय वाहतुकीच्या शिस्तीचा भंग करताय। आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळेजण, सूर्यकांत पाटकांनी सांगितलं, आम्ही एकमताने निर्णय घेतला आहे की परवा आम्ही त्या ठिकाणी हेल्मेट न घालता सविनय कायदेभंग करतो।